गप्पात म्हणाले, बेटी, असं म्हणतात की आपलं दुःख कोणाला सांगितलं तर हलकं होतं आणि असं होऊ शकेल की काही उत्तर पण मिळेल. सांग तुझं काय दुःख आहे. निमानी आपली सगळी कहाणी सांगितली की मला कोणी मुलबाळ नव्हतं. एक दिवस आपल्या भगवान शिवाची मी प्रार्थना केली होती. त्याच दिवशी ती ऐकली गेली. कमळाच्या फुलावर लहरताल तलावामध्ये एक बालक प्राप्त झालं होतं. आता हे बालक काहीच खात नाहीये आणि हे काही पीत नाहीये. आता हे मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे. हे बालक मेलं तर बरोबर मी पण मरेन. महात्माजी, आता जगता येत नाही. तेव्हा भगवान शिव म्हणाले की दाखव तुझा पुत्र कुठे आहे. निमाने विचार केला की साधू संत खूप प्रबळ शक्तीचे असतात, हे काहीतरी करूच शकतील. मुलाला उठवून घेऊन आली आणि भगवान शिव जे साधू स्वरूपात उभे होते त्यांच्या चरणावर घालू लागली. परमात्मा तिथून आकाशात उडून गेले. 25 दिवसांचे शिशुरूपधारी भगवान कबीर साहेब, परमक्षर ब्रह्म आणि भगवान शिवाच्या मुखापाशी पॅरलल, शिराशी पॅरलल आकाशात स्थिर झाले. तेव्हा भगवान शिवाने असे हात केले. त्यांच्या हातात आले. तर ही सगळी लीला निमा विचार करत होती की या महात्म्यात एवढी करामत आहे की माझ्या बाळाला आकाशात ओढून घेतलं. आता जे समर्थ असतात त्यांना आपल्या महिमेची चिंता नसते, कशाची आवश्यकता नसते. ते बढाया मारत नाहीत. मग काय झालं? भगवान परमात्म्याने शिवाला सांगितलं की शिव, ह्यांना सांग की एक कुमारी गाय घेऊन ये आणि तिच्यावर तुम्ही तुमचा आशीर्वाद द्या. ती दूध देऊ लागेल. कुंभाराच्या घरातून एक छोटंसं मडकं मागवून घ्या, घडा. असंच केलं गेलं. नीरू जो निमाचा पती होता तो एक कुमारी गाय घेऊन आला आणि भगवान शिवाने तिच्या पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवला. लांब लांब आचळ झाली आणि खाली एक पातेलं ठेवलं साफ करून. नीरूने ते दोन्ही हातात धरलं. आचळाखाली आपोआप दूध येऊ लागलं. पातेलं भरल्यावर आपोआप आचळातून दूध थांबलं. आता ते दूध परमात्मा प्यायले. पुण्यात्म्यांनो, आज आपण भगवानाला ओळखू शकतो आणि ही लीला परमात्म्याने केली ती प्रत्येक युगात केली आहे, फक्त कलियुगातच नाही. आणि असा विचार पण नाही करायचा की ही गोष्ट आजच दासाने आपल्याला सांगितली आहे. आणि हेच प्रमाण वेदांमध्ये सुद्धा लिहिलंय की वेद हे भगवानाचे विधान आहे, परमात्म्याच्या महिमेचे गुणगान आहे आणि जो परमात्मा जशी लीला घडवतो ती वेदांमध्ये वर्णिली आहे. आजपासून 600 वर्ष आधी जी लीला परमात्म्याने कलियुगात केली, सत्ययुग त्रेता द्वापारमध्ये अशीच केली होती. ती आपल्या त्या परमात्म्याच्या इतिहासात मिळू शकली नाही. पण आता हा इतिहास आपल्यासमोर येतोय परमात्म्याच्या लीलेचा. तर त्याच्यात स्पष्ट लिहिलंय की असेच जे कबीर सागरमध्ये जे परमात्म्याच्या महिमेचे गुणगान आहे त्याच्यात लिहिलंय की 600 वर्षापूर्वी जी लीला केली होती ती ॲज इट इज लिपिबद्ध केली गेली. आणि आपल्या वेदात तर तेच मिळाले की भगवान असे करतात, अशी लीला करतात. आता भगवान ओळखणं अधिक सोपं होईल. आपल्याला खूप सुविधा होईल. आता आपण भगवान ओळखू शकू. आणि जोपर्यंत आपल्याला विश्वास वाटणार नाही की हु इज गॉड, तर आपण भक्ती करू शकत नाही. की कोण आहे भगवान? तर आता कोणी 4 विटा लावल्या अशा प्रकारे दिस इज गॉड, तर तिथे माथा टेकवला. कोणी सांगितलं की त्या सरोवरात स्नान केल्याने भगवान मिळतो, तर तिथे पण पळत गेलो. कोणी सांगितलं की डोंगरावर मंदिर आहे, तिथे जाऊन माथा टेका, तर तिथे जाऊन शोधू की भगवान सुख देईल. भगवानशिवाय सुख नसतं. तर आपण सगळीकडे फिरत बसलो. कोणी सांगितलं की हनुमान इज गॉड आहे, तर आपण हनुमानाची पूजा सुरू केली. कारण की तो सुख देतो. आपण सुखासाठी भगवान शोधत फिरतो. कोणी म्हणालं की कृष्णजी भगवान आहे, आपण असं प्रमाण दिलं. तर तुम्हाला थोडंसं प्रमाण दाखवूयात. पहिल्यांदा तर दाखवलं कबीर सागरमध्ये
600 वर्षापूर्वी हेच लिहिलं होतं. आणि त्यानंतर परमेश्वर कबीर देवजी ते पुढे पाहूयात. हे बघा कबीर सागर, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई. हे आहेत कबीरपंथी भारत पथिक स्वामी युगलानंद विहारीद्वारा परिष्कृत. मुद्रक आणि प्रकाशक आहेत खेमराज श्रीकृष्णदास, अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. जेव्हा मुलाने काहीही आहार घेतला नाही, पहिल्यांदा नीरू रामानंदांकडे गेले आणि रामानंदांना विचारलं दूर उभं राहून, कारण की ते जवळ येऊ द्यायचे नाहीत दुसऱ्यांना. दुरून प्रार्थना केली की मला एक बालक मिळाले, कमळाच्या फुलावर तो काही खात नाहीये, तर त्यासाठी काही जंतर मंतर सांगा. तर त्यांनी तोच सल्ला दिला की तुमचा पुत्र कोणी चांगला आत्मा आहे आणि त्याच्यासाठी काही वेगळी व्यवस्था करा. त्यासाठी त्यांनी काही पद्धत सांगितली. असंच कबीर सागरमध्ये लिहिलं आहे. आणि वास्तविकता तुम्हाला सांगतो की आदरणीय गरीबदास साहेबजींना परमात्मा भेटले होते, गाव छुडाणी, जिल्हा झज्जर, आणि त्यांना सचखंडला घेऊन गेले होते. तिथून त्यांना परत सोडले होते. त्यांच्यामध्ये हे यथार्थ ज्ञान फिट केले होते. जो खरेपणा त्यांनी बघितला होता तो सांगितला होता. मग आदरणीय गरीबदास साहेबजींनी ते अजून डिटेलमध्ये सांगितलं होतं की तो कोण होता ज्याने गायीकडून दूध मिळवलं. ते म्हणतात, शिव आले शिवलोकातून, शिवलोकातून आले होते शिवजी, आणि मग त्यांनी ती सगळी व्यवस्था केली होती. आता हे बघा, हे कबीर सागर तुम्हाला दाखवतो. जेव्हा बालक मिळालं, सुन जुल्हा मन भया आनंदा, जिमी चकोर पायो निश्चंदा. किती आनंद होतो की चकोर पक्षाला चंद्र दिसला. ले सुत चले हर्ष मन कीन्या, तासो पुन अस बोल ही दीन्या. सुत काशी को ले चले, लोग देखण ते आव. अन पाणी बखे नहीं, जुल्ला शोक जनाव. खाल्ले पिल्ले काही नाही. तब जुल्ला मन कीन तिवाना, विचार किया विचार केला. कही उत्पाना. रामानंदांना जाऊन सांगितलं की त्यांच्या प्राप्तीचा उल्लेख. मैं सुत पायो बडा गुणवंता, और कारण कौन बखे नहीं संता. काय कारण असेल की तो काही खात पित नाहीये, हे संतजी. नीरू म्हणतोय, विणकर. रामानंद ध्यान तब धार्या, जुल्हा सो तब वचन उचार्या. पूर्व जन्म ते ब्राह्मण जाति, हरि सेवा की नी भली भांति. कुछ तो सेवा हर की चूका, तातो भयो जुल्हा को रूपा. प्रीति प्रभु गए तोर लीनी, ताते उद्यान में सुत तो दीना. उद्यान म्हणजे बागेत तुला पुत्र दिला. आता नूरी नाही, हे नीरू आहे, चुकून लिहिलंय. ए प्रभु जस की नो तस पायो, आरत हो तो दर्शन आयो. सो कहिए उपाय गुसाई, बालक अक्षुदावंत कुछ खाई. भुकेले बालक काही खाईल असा काही उपाय सांगा. रामानंद अस युक्ति विचारा, तुम सुत कोई ज्ञानी अवतारा. बचिया जाही बैल नहीं लागा, सोले ठाड करे ते आगा. ह्यात सांगितलंय की बचिया जाही बैल नहीं लागा. ज्या गाईला बैलाने टच केला नसेल ती अर्थात कुमारी. बचिया जाही बैल नहीं लागा, सोले ठाड करो ते आगा. त्याच्या समोर आणा. दूध चले ते थन ते, दूध दही धरो छपाई. अक्षुदावंत जब होवे, ताके देहो खवाई. जुल्ला एक बछिया ले आवा, और चलो दूत कोई मर्म न पावा. चलो दूत जुल्हा हरसाना, राख छिपाई काहो नहीं जाना. आता इथे हा वास्तवात दूत आहे. तो कोण दूत होता? दूतचा अर्थ जो संदेशवाहक. आता ह्याच्यात कबीर सागरमध्ये जो खरेपणा आहे तो जसाच्या तसा लिहिला आहे. तर आपण यातून फक्त इतका निष्कर्ष घ्यायचा आहे की परमात्मा 600 वर्षांपूर्वी आले होते. लीला तीच केली होती जी करत आले आहेत, आणि कुमारी गायीच्या दुधाने त्यांच्या पालनपोषणाची लीला झाली होती. हे प्रमाण आहे जे परमात्म्याने जे
प्रॅक्टिकल केलं, करतोच. आता आम्ही तुम्हाला दाखवतो ती थिअरी, तो सिद्धांत, ते विधान, ज्याला आपण सत मानतो, पवित्र वेदांना. तर ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 1 मंत्र 8 आणि 9 मध्ये ही कन्सेप्ट क्लिअर केली आहे की तो परमात्मा मनुष्य सदृश्य आहे आणि तो 3 प्रकारच्या स्थितीतून, आपल्या शरीरातून 3 प्रकाराने सगळ्या जीवांचा सांभाळ करतो. तिन्ही लोकात प्रवेश करून सगळ्यांचं धारण पोषण करतो. आणि तो परमात्मा जेव्हा शिशुरूप धारण करून खालती येतो, लीला दाखवतो, तेव्हा त्याच्या पालनाची लीला कुमारी गायींकडून होते. ही इज गॉड, ही इज कम्प्लीट गॉड, ही इज सुप्रीम गॉड. तर ही लीला कोणी केली आहे? ना श्रीकृष्णाने केली, ना श्री रामचंद्राने केली, ना श्री ईसाजींनी केली, ना श्री हजरत मोहम्मदजींनी केली, ज्यांना आपण आजपर्यंत सर्व शक्तिमान, सर्व ज्ञानसंपन्न आणि भगवानचा दर्जा देतो किंवा त्यांना रसूल स्वरूपात मानतो. तर हु इज गॉड? कबीर इज गॉड. आता दाखवतो तुम्हाला ऋग्वेद. बघा ऋग्वेद, इथे मंडल 9 आणि 10 एकत्र अनुवादित आहेत. हे कुठून आहे? प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्लीतून. हा त्यांचा फॅक्स आणि फोन नंबर आहे. महर्षी दयानंद सरस्वती कृत. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पतौदी हाऊस, दरियागंज, नवी दिल्ली. आता इथे आपण बघूया थोडेसे ऋग्वेद भाषा भाष्यम नवमंडल, 9वा मंडल, प्रथम सूक्ताचे प्रथम मंत्र. ह्याच्यात काय आले? हे सौम्य स्वभाव परमात्मन म्हणजे परमात्माची महिमा सांगत आहेत. हे ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 2 यामध्ये सुद्धा हे परमात्मन म्हणजे भगवानाविषयी सांगत आहेत. आणि नंबर 3 मध्ये हे परमात्मन आणि नंबर 4 मध्ये हे सुद्धा परमात्मन आपण, आणि नंबर 5 मध्ये सुद्धा हे परमात्मन, आणि ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 6 मध्ये सुद्धा हे परमात्मन. आता कारण काय होतं की जितकेही आतापर्यंत संत ऋषी महर्षी झाले ते अज्ञानी होते, तत्वज्ञानाने अपरिचित होते. ते परमात्म्याला निराकार मानत होते आणि याच आधाराने सर्वांनी परमात्म्याच्या स्थितीला जाणलं होतं. आणि याच आधारे हे महर्षी दयानंद आणि त्यांचे जितके पण अनुयायी आचार्य झालेत, त्यांनी त्याच आधाराने भगवानाला मानून वेदांचा अनुवाद केला. तर यांना आता आठवण झाली की परमात्म्याची महिमा चालू आहे आणि आपण परमात्मा परमात्मा लिहित आलो आहोत. पुढे जाऊन काय पाहिलं की परमात्मा सहशरीर आहे आणि मनुष्य सदृश आहे. तर त्यांची पळापळ झाली. त्यांनी परमात्मा लिहिणं बंद केलं, पुरुष लिहिणं चालू केलं. पुरुष म्हणजे प्रभू होतो संस्कृतमध्ये आणि हिंदीत. कारण पुरुष जो आहे परमात्मा आहे, मनुष्य सदृश आहे. त्याने पुरुषाला आपल्यासारखे बनवलंय मनुष्याला, म्हणून यांना पण पुरुष म्हणू लागले. तर इथे त्यांनी थोडीशी आपली जी चतुरता दाखवली आहे की कोणाला समजू नये की भगवान साकार आहे. बघा ऋग्वेद मंडल नंबर 9 व सूक्त 1 आणि मंत्र नंबर 6 पर्यंत त्यांनी ठीक लिहिलं होतं. हे परमात्मन, परमात्म्याचा महिमा आहे. आणि 7 मध्ये गडबड सुरू केली. त्या पुरुषाला जे वरती लिहिलं होतं भगवान, त्याला पुरुष लिहिलं इथं लिहायचं होतं त्या परमात्म्याला. पुढे बघा 8व्यात पण हेच केलं. त्या पुरुषाला, त्या परमात्म्याला उग्रगती प्रेरणा करत आहे आणि भासमान शरीराला, तेजोमय शरीराला, सुंदर शरीराला तो पुरुष, तो परमात्मा प्राप्त होतो. आता पुण्यात्म्यांनो, हे स्पष्ट झालं की परमात्मा साकार आहे, सहशरीर आहे आणि तो शरीराला प्राप्त होतो. शरीर तर आहेच त्याचं, इथे प्रकट होतो म्हणून दिसतो की तो आपल्याला प्राप्त झाला. तो अव्यक्त, अव्यक्त म्हणजे निराकार नाही होत. आता पुरुष म्हणजे काय असतं हे बघा, यात आहे. ऋषींच्याच अनुवादात दाखवतो तुम्हाला. या दयानंदांच्या अनुवादात हे आहे. यजुर्वेद आहे हा.
प्रकाशक सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन रामलीला मैदान नवी दिल्ली. हे दयानंद सरस्वती द्वारा कृत आहे. हे अनुवाद केला आहे याचा आणि हे मुद्रक तेच आहेत. आता यजुर्वेदाच्या शेवटच्या अध्यायाच्या शेवटच्या मंत्रात त्यांनी स्वतःच लिहिलंय की पुरुष म्हणजे परमात्मा. हे बघा, हा यजुर्वेद आहे. तोच भाषाभाष्य चत्वारिशोध्याय म्हणजे 40वा अध्याय मंत्र नंबर 17 यात पुरुष शब्द आहे. पुरुष याचा अर्थ आहे पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा. बस एवढंच घ्यायचं आहे आपण. पुरुष म्हणजे काय असतं? पूर्ण परमात्मा. आता आपण परत येऊया त्याच ऋग्वेदावर. तिथून फक्त इतकंच घेतलं आपण. हे त्याच ऋग्वेदावर आलो आपण. आता याच्या मंडल नंबर 9 सूक्त 1च्या आणि मंत्र नंबर 8 वर येऊया. त्या पुरुषाला म्हणजे त्या परमात्म्याला, पूर्ण परमात्म्याला उग्रगती प्रेरणा करत आहेत आणि भासमान शरीराला तो पुरुष प्राप्त होतो. तो परमात्मा भासमान शरीराला म्हणजे सुंदर शरीराला प्राप्त होतो, ज्या 3 प्रकारांनी दुसऱ्यांचे वारण म्हणजे पालन पोषण करणारे मधुमय शरीर मिळतं. ज्यात 3 प्रकारांनी दुसऱ्यांचं वारण म्हणजे कल्याण करणारे मधुमय शरीर मिळतं. 3 प्रकारच्या शरीराच्या द्वारा परमेश्वर पूर्णब्रह्म सत्पुरुष कबीर साहेब आपल्या आत्म्याला संचालन करत आहे, सांभाळत आहेत, पालन पोषण करत आहेत, कल्याण करतायत. हे एका शरीराने एकरूप परमात्मा तिथे स्थिर राहतात सतलोकात आणि सिंहासनावर घुमटाच्या आत विराजमान आहे. त्यांच्या एका रोमात, रोम म्हणजे केस असतात, एका रोमात समजा, रोमकुपामध्ये समजा, इतकं तेज आहे. कोटी सूर्य मिळून कोटी चंद्रमा तरी फिका प्रकाश राहील त्या सर्वांचा. इतकं तेजोमय शरीर आहे भगवानाचं. खूप विशाल शरीर आहे. दुसऱ्या प्रकारचं शरीर ते शिशुरूप धारण करून प्रत्येक युगात एक लीला करतो आणि एक जनसाधारण जशी भूमिका करतोय, आपल्या हाताने निर्वाह करून दाखवतो. आणि हे सिद्ध करण्यासाठी की परमात्मा मिळवण्यासाठी विशेष अवडंबर आणि वेगळ्या धनाची आवश्यकता नाहीये. गरीबातील गरीब व्यक्ती पण सद्भक्ती करून मोक्ष प्राप्ती करू शकतो. आणि त्यावेळी परमात्मा आपल्या तत्वदर्शी संतांची भूमिका पण करतात. आणि तिसऱ्या प्रकारच्या त्यांच्या शरीराची जे दुसरे शरीर धारण करून परमात्मा रूप घेऊन रूपांतर करून येतात, तो एक जिंदा महात्मा म्हणजे संताचं रूप धारण करून येतो. आणि कोणत्याही पुण्यात्म्याला कुठेही भेटतात, त्यांना ज्ञानाने परिचित करतात, सतलोकात घेऊन जातात, परत सोडून देतात. आपले साक्षीदार बनवून त्यांना प्रचार हेतूनी सोडून देतात. या 3 प्रकारांनी लीला करतो भगवान. 3 प्रकारचं शरीर धारण करून. तर ते सांगितलं. आता सांगायचं तर शिशुरूपामध्ये जेव्हा परमात्मा इथे प्रकट होतात, तर त्यांची पालनपोषणाची लीला कुमारी गायींद्वारा होते. हे वेद पण साक्ष देत आहेत. आणि ते प्रात्यक्षिक परमात्म्याने 600 वर्षापूर्वी करून ठेवलंय. तर आता समजले हु इज गॉड, कबीर इज गॉड. बघा, हे ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 8 आपण वाचला. आता 9वा वाचूया. त्या सौम्य स्वभावाच्या श्रद्धाळू पुरुषाला, सोम म्हणजे लिहायचं होतं, त्या अमर पुरुषाला हे शिशुम, शिशुम म्हणजे कुमार अवस्थेतच सर्व प्रकाराने, आता अधन्या अहिंसनीय, धेनू म्हणजे गायी, तृप्त करतात. आता त्यांनी परमात्म्यानी त्याच्या करकमलांनी ठीक आहे थोडं तरी ठीक लिहून घेतलं, नाही तर अजून गडबडही करू शकत होते. आता अधन्या, अधन्या म्हणजे बिलकुल विनाधनाई. जसे दास लहानपणापासूनच आपल्या गावात ऐकत होते, म्हणत होते ही गाय विनाधनाई आहे, तर तिला संस्कृतमध्ये अधन्या, अधन्या विनाधनाई म्हणजे जिने गर्भधारण केला नाही म्हणजे विनाधनाई आहे. आणि ही अधन्या पूर्ण रूपेनं म्हणजे स्पर्शरहित कुमारी. आता अधन्या म्हणजे कुमारी गायींच्या द्वारे त्या कुमारी गायी दूध देतात, त्याने भगवानाच्या पालनपोषणाची लीला होते, त्रितुप्त करते त्यांना. हे बघा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 9 मध्ये त्या शिशुरूपधारी
अमर पुरुषाला हे सांगायला पाहिजे होतं, हे लिहायला पाहिजे होतं. त्या शिशुरूपामध्ये प्रकट परमात्म्याला सर्व प्रकाराने अधन्या म्हणजे सर्व प्रकाराने विनाधनाई म्हणजे हे अधन्या पूर्ण रूपाने स्पर्शरहित धेनव म्हणजे गायी तृप्त करतात. त्यांची पालनपोषणाची लीला यांच्याकडून होते. बोलो सतगुरुदेव की जय. आता पुण्यात्म्यांनो, अशा प्रकारे परमात्म्याच्या लीलेला आणि प्रमाणांना बघून आपण खूप सहजतेने समजू शकतो की कोण आहे तो सुप्रीम गॉड, तो सर्व शक्तिमान परमात्मा कोण आहे. तो उत्तम पुरुष तू अन्य तो कोण आहे. ते कबीर देव आहेत, ते कबीर साहेब आहेत, जे बनारसमध्ये काशीमध्ये धानक रूप विणकर रूपामध्ये लीला केली आणि आपल्या तत्वज्ञानाचा प्रचार केला. चांगल्या आत्म्यांना भेटले, त्यांना पण परमात्म्याशी परिचित केलं. कोणाकोणाला भेटले आणि वेदामध्ये जराशी खूण देतो तुम्हाला की तो परमात्मा दुसऱ्या रूपात पण आहे. जसे साधू रूप घेतले, कुठेही प्रकट झाले, कोणत्या पुण्यात्म्याला भेटले, त्यांना खऱ्याशी परिचित केले आणि परत त्या महापुरुषाने परत परमात्म्याचे गुण त्या परमात्म्याद्वारा दिल्या गेलेल्या ज्ञानानुसार सगळीकडे गायले. ऋग्वेदमध्ये थोडीशी खूण अजून देतो तुम्हाला. हाच ऋग्वेद, यातील 3-4 श्लोक अजून दाखवतो मंत्र तुम्हाला. नंतर आजचा सत्संग सुरू होईल. ही भूमिका बनवली जात आहे. बघा, ऋग्वेद तोच मंडल नंबर 9-10. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. आणि महर्षी दयानंद कृत मुद्रक आहेत प्रिन्स ऑफ सेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दर्यागंज, नवी दिल्ली. आता यात आपल्याला दाखवतो ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 चा मंत्र 26 व 27. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 86 आणि मंत्र 26. यात काय लिहिलंय की यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी परमात्मा सगळ्या रस्त्यांना सुगम करत करत त्यांच्या संकटांचं मर्दन करतो, त्यांच्या संकटांचा नाश करतो आणि त्यांना पवित्र करत आपल्या रूपाला साधे करून. कारण सतलोकामध्ये परमात्म्याचं रूप खूप तेजोमय आहे. एका रोमकुपात करोडो सूर्य मिळवले, करोडो चंद्रमा, तो पण फिका प्रकाश राहतो. इतकं तेजोमय शरीर आहे भगवानाचं. असेच ते जसेच्या तसे इथे आले तर आपले डोळे दिपतील, आपण बघू नाही शकत काही पण. दुरून भगवान तर नंतर येतील, पण त्याचा प्रकाश पहिले येईल, तर त्या प्रकाशाने आपण परमात्म्याला नाही बघू शकत. यासाठी आपल्या रूपाला हलकं तेजपुंज सरळ बनवून ते आपल्या समोर प्रकट होतात. जसे काशीमध्ये विणकर रूपात ते परमात्मा पूर्ण ब्रह्म आहेत. बघा, आपल्या रूपाला सरळ करत करत तो कांतिमय परमात्मा. इथे त्यांनी कबीरचा अर्थ सर्वज्ञ लिहिला. इथं लिहायचं होतं कबीर देव. आता इथे हा मुद्दा स्पष्ट केला पाहिजे की जिथे कुठे परमात्म्याची महिमा चालू आहे, वेदात तिथे जर कबीर शब्द आहे, कबीर, तो लिहायला पाहिजे कबीर देव. जसे हे स्वतः लिहितात, हे संस्कृत व व्याकरणाचे जाणकार. आणि परत यजुर्वेद दाखवला पाहिजे. बघा, हा यजुर्वेद आहे. हा महर्षी दयानंद सरस्वती कृत. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, 205 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. आणि हे महर्षी दयानंद सरस्वती द्वारा याचा अनुवाद केला गेलाय. आणि मुद्रक प्रिन्स ऑफ सेट प्रिंटर्स, 1510 पटौदी, दर्यागंज, नवी दिल्लीहून हे छापलंय. यजुर्वेद अध्याय नंबर 36 मध्ये षट्त्रिशाध्यायरंभः 36 मध्ये आणि मंत्र नंबर 1 मध्ये इथे यजू शब्द लिहिलाय. यजू. रुचम वाचम प्रपद्ये मनो यजुः प्रपद्ये. या यजूचा अर्थ अनुवाद करते वेळी महर्षी दयानंदाने इथे बरोबर केलाय.
यजूचा अर्थ लिहिला यजुर्वेद. बिलकुल ठीक केलं. जर इथे यजूचा अर्थ अन्य केला असता, कारण यजू म्हणजे होतो परमात्म्याला मिळण्याचा विधी, म्हणजे यज्ञ, स्तुती, हा पण अर्थ होतो. जर इथे त्यांनी अर्थ केला असता ही महिमा होती यजुर्वेदाची, तर यजुर्वेद न लिहिता कोणता दुसरा अर्थ केल्याने अनर्थ झाला असता आणि ज्याची महिमा बोलली जात आहे त्याला ओळखू नसते शकले. याच प्रकारे जिथे पण कबीर लिहिले आहे, कबीर ज्याला अपसर्ग लावला जातो, तर तिथं लिहिलं पाहिजे कबीर देव. आणि कबीरदेव लिहिण्यानी जर गोष्ट उलगडली तर आपण त्यांना कबीरदेव म्हणू ना की कबीर, आपण वला ब म्हणतो. तर कबीरदेव म्हणजे परमात्मा, कबीर साहेब. तर हे कवी जिथे लिहिले आहेत, कवी कोणी सर्वज्ञ नाही होत, हे पण चूक झालंय त्यांचं. कवी कधी सर्वज्ञ नाही असू शकत. कवीचा अर्थ काव्यकार होऊ शकतो, जर तो पण प्रकरणानुसार काही कारण आहे. इथे भगवंताची महिमा चालू आहे. अडाण्यांनी कवीचा अर्थ केला सर्वज्ञ. सर्वज्ञ हा शब्द तर सिद्ध करतो आपण, भगवानच्या विषयी बोलत आहोत, परंतु त्याचं नाव लिहायचं होतं. तो हु इज गॉड, कोण आहे तो परमात्मा जो अशी लीला करतो, तो कबीर देव आहे, कबीर साहेब आहेत. परत चला, आता आपण परत ऋग्वेदावर आलो आहोत, जो आधी आपल्याला दाखवला होता ते यांच्याद्वारे प्रकाशित आहे. आणि हे तेच. आता ऋग्वेद, त्यावर येऊन ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 मंत्र 26 वर यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी, म्हणजेच भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी, यजमान म्हणा किंवा भक्त म्हणा, परमात्मा सर्व रस्त्यांना सुगम करत करत त्यांच्या संकटांचं मर्दन करतो, त्यांच्या संकटांचा नाश करतो, त्यांना पवित्र करत करत आणि आपल्या रूपाला सरळ करत तो कांतिमय परमात्मा. इथे कबीर देव लिहायचं होतं. हे बघा, कबीरत्यो, आपण त्याला कबीर म्हणायचं, वे म्हणजे बे. हे कबीर आहे, आपण कबीर बोलतो याला. आता बघा, याचा यांनी इथे संधिछेद करून असं लिहिलं, हे अपसर्ग लावले 2, असे यजूला लावले होते, तर यजुर्वेद लिहिले ते ठीक केले. तर इथे कबीर देव लिहिले असते, कबीर देव. याचं संस्कृत व्याकरण पण तसंच राहिलं असतं, कबीर देव लिहिलं असतं. आणि आपण कबीर साहेब बोलतो, त्यांना वेला बे म्हणतो, कबीर साहेब, कबीर देव, कबीर परमेश्वर. तर इथे महिमा कोणाची आहे? कबीर देव. काय लिहिलं आहे की ते कांतिमय परमात्मा कबीर देव. इथं लिहायचं होतं कबीर देव, कबीर साहेब. विजेप्रमाणे खेळ करत करत, म्हणजे विद्युतसारखा, विजेसारखा गतीने चालून वर्णीय पुरुषाला प्राप्त होतो चांगला आत्मा. वर्णीय म्हणजे चांगल्या आत्म्याला प्राप्त होतो. पुढे बघा, तो कुठे राहतो भगवान? 27व्या मंत्रात ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 मंत्र 27 मध्ये, जो परमात्मा धूलोकाच्या 3ऱ्या भागावर विराजमान आहे. द्यूलोक म्हणजे त्या तेजोमय लोकाच्या, सतलोकाच्या 3ऱ्या भागावर विराजमान आहे. सतलोकाच्या 3ऱ्या भागावर, 3ऱ्या स्थानावर, म्हणजे त्यामध्ये पण विभाजन आहे. सर्वोच्च स्थानावर स्वतः परमात्मा विद्यमान आहेत आणि खाली अन्य सृष्टी आहे. सगळी या प्रकारची सृष्टी आहे जशी इथे आहे. याला समजण्यासाठी असं समजा, जसं दिल्ली आणि बाह्य दिल्ली आहे, तर परमात्मा त्या द्यूलोकाच्या 3ऱ्या भागावर राहतो, तिथे विराजमान आहे, साकार आहे, मनुष्य सदृश आहे, तिथून गती करून येतो. आता बघा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 मंत्र नंबर 1, जो सर्व उत्पादक प्रभू, सर्वांची उत्पत्ती करणारा परमेश्वर, प्रकाशमान सद्गुणांची वृष्टी करणारा, पापांचा नाश करणारा, हरण करणारा आहे. तो राजेव, राजाच्या सारखे. हे बघा, हे आहे 269 पानावर. आता आपण वाचू 270 पानावर.
राजाच्या सारखा दर्शनीय आहे, राजाच्या सारखा बघण्यास योग्य आहे, साकार आहे, मनुष्य सदृश आहे. हे वेद साक्ष देत आहेत त्यांच्याच करकमलांनी, जो भगवानाला निराकार निराकार म्हणून आणि दुनियेला भ्रमित करत होते. आज त्याच्याच करकमलांनी त्या पवित्र सद्ग्रंथात परमात्म्याने दया करून हा ठीक अनुवाद केलाय, नाहीतर गडबडीचं पण करू शकत होते. कारण अन्य सगळीकडे उलट लिहिले आहे. भगवान निराकार आहे. आता परमात्मा राजाच्या सारखा दर्शनीय आहे. बघा काय लिहिलंय, पृथ्वी आदी लोकांतराच्या चारी बाजूला शब्दायमान होत आहे. तो वर्णीय पुरुषाला, चांगल्याच आत्म्याला, जो दृढभक्त आहे त्याला पवित्र करत असताना प्राप्त होतो. पवित्र करतो, ज्ञानाने साफ करतो. ज्या प्रकारे वीज स्नेहाच्या स्थानांना आधार बनवून प्राप्त होते. आता पुण्यात्म्याव स्पष्ट केलंय, जसं कसं चांगलं प्रमाण दिलंय वेदात, की जसं आकाशातून वीज कोणत्या तरी धातूला आधार बनवून ती त्याकडे आकर्षित होते, ती त्यावरच येऊन पडते, दुसरीकडे नाही पडत. तर असेच परमात्मा त्याच पुण्यात्म्यांना मिळतो ज्याच्याकडे तो आकर्षित होतो, जे दृढभक्त असतात, जे त्यांच्या गोष्टींना शिरोधार्य मानून परत दृढतापूर्वक अन्य पुण्यात्म्यांना ऐकवतात. पहिले कास्य धातूच्या वाटी थाळ्या असायच्या आणि जेव्हा पावसाच्या काळात आमची आजी म्हणायची आमच्या आईंना की बाहेर अंगणात कास्याची थाळी ठेवलीये, वाटी ठेवलीये, तिला आत ठेवा, नाहीतर वीज पडेल कास्य धातूवर. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब, आपलं नाव? माझं नाव मधुकर पुरुषोत्तम डिडोळकर. आपण कोठून आलात? मी बुलढाणा, तालुका बुलढाणा, जिल्हा बुलढाणा. आपला व्यवसाय काय आहे? मी ॲम्ब्युलन्स सर्व्हिस देतो. जे रुग्ण असतात त्या रुग्णांसाठी माझ्याकडे 2 ॲम्ब्युलन्स गाड्या आहेत. जे अत्यवस्थ रुग्ण असतात त्यांना या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यासाठी ॲम्ब्युलन्सची जी आवश्यकता असते त्या गरजेची पूर्तता आम्ही करतो. ॲम्ब्युलन्स सर्व्हिस देतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 2014 साली घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याच्या पहिले आम्ही भारतीय संस्कृतीत ज्याही पद्धतीच्या साधना होत्या त्या सर्व करायचो. जसे की गणपती स्थापना, त्याच्यानंतर महालक्ष्मी पूजन, त्याच्यानंतर नवरात्र. गणपती पूजेमध्ये साधारण 10-11 दिवसाचा जो कालावधी असतो, सकाळ संध्याकाळ आरती करणे. त्याच्यानंतर गणपतीच्याच पिरियडमध्ये महालक्ष्मीची जी 3 दिवसाची स्थापना असते ती आमच्या घरी व्हायची. माझ्या घरी महालक्ष्म्या एवढ्या पुरातन होत्या की आमच्या गावामध्ये, माझं मूळ गाव डिडोळा आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये, आमच्या गावामध्ये फक्त आमच्या घरी महालक्ष्म्या बसायच्या, एवढ्या पुरातन महालक्ष्म्या होत्या. आणि त्याच्यानंतर नवरात्र बसताना नवरात्राची जी घटस्थापना करून त्याची 9 दिवस आम्ही पूजा करायचो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की गणेशोत्सव, दुर्गापूजन, नवरात्र उत्सव, हे जे उत्सव आपण साजरे करत होतात आणि देवी देवतांची पूजा करत होतात. परंतु मला असं विचारायचं आहे की महाराष्ट्र हे एक साधू संतांची भूमी म्हणून ओळखले जाते आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी समुदायाला एक मोठं स्थान आहे. वारकरी समुदायामध्ये कीर्तन करणे किंवा पंढरीला वारीला जाणे, तर ह्या प्रकारची आपण काही भक्ती साधना आपण करत होतात का? महाराष्ट्रीय संतांच्या वाङ्मयामध्ये जे प्रमाणं आहेत, जी आम्ही महाराष्ट्रामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये जी देवी देवतांची पूजा आहे ती तर आम्ही करायचोच, परंतु यासोबतच भगवंताची जी इतर देवतांची पूजा अर्चा करत असताना कीर्तन वगैरे ऐकण्याचा मला छंद जडला
आणि त्या छंदापोटी मी जे आजूबाजूला जोही कोणाचा कार्यक्रम असायचा कीर्तनाचा वगैरे, त्या कार्यक्रमाला सुद्धा जायचो. आम्ही जेव्हा कीर्तन ऐकायला जायचो तर त्या कीर्तनाच्या गोडीपोटी आमचे जे इतर साथी होते, मी ज्या एरियामध्ये राहतो बुलढाण्यामध्ये गणराजनगरमध्ये, तिथं जे माझे साथ संगत करणारे भजनी मंडळाची जी माझी पूर्वीची मंडळी होती, ती मंडळींनी आणि आम्ही आमच्या घरासमोरच मारुतीच्या मंदिराची एक स्थापना केलेली होती. ते मंदिर म्हणजे पायापासून तर कळसापर्यंत त्याच्यामध्ये पूर्ण मोठा आमचा सहभाग होता. आणि ते मंदिर पूर्ण झालं त्यावेळेस आम्हाला मनापासून असं वाटायचं की नाना मंदिरावर सप्ताह होता, भागवत सप्ताह, तर आपल्या मंदिरावर का बरं नाही होत. आणि आम्ही बजरंगबलीचा ज्यावेळेस प्रगट दिवस असतो बजरंगबलीचा, त्या दिवशी आम्ही पुरेपूर जसं भागवत सप्ताह ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु जे कीर्तनकार मंडळी असायचे किंवा भागवताचार्य असायचे त्यांची आम्हाला तिथी नाही मिळायची. आणि त्या अनुषंगाने आम्हाला ओढ तर भागवताची भरपूर लागली, परंतु आम्हाला कीर्तनकार व्यक्ती मिळालेले नसल्यामुळं भागवत कथा काही आमच्याकडून अरेंज व्हायची नाही. असंच एक दिवस काय झालं की कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता आणि आम्ही कोजागिरी पौर्णिमा मनवत होतो. तो कोजागिरी पौर्णिमा मनवत असताना आमचे शेजारीच राहणारे कीर्तनकार आहेत वाघबुवा म्हणून, ते तिथं कोजागिरीच्या कार्यक्रमानिमित्त आले आणि त्यांनी आमचा कोजागिरीचा कार्यक्रम बघून आम्हाला त्यांनी म्हटलं की बा तुमची टीम एवढी चांगली आहे, सगळं एवढं सामूहिकरित्या तुम्ही उत्सव साजरे करता, तुम्ही एवढं सुरेख मंदिर बांधलं बजरंगबलीचं, आणि मंदिर बांधलेलं असल्यावर तुम्ही इथं भागवत कथा वगैरे का बरं घेत नाही. तर मी त्या महाराजांना म्हटलं की बाबा आम्हाला महाराजच मिळत नाहीत. आम्हाला ज्यावेळेस कार्यक्रम ठेवायचा आहे त्यावेळेस महाराजांच्या तारखा बुक असतात. आणि ते म्हटले असं कसं काय, मी तुम्हाला महाराज अरेंज करून देतो. आणि मी पटकन त्यावेळेस माझ्या खिशातून 251 रुपये काढले आणि त्या महाराजांना दिले की म्हटलं यावर्षी कुठल्याही हालतीत बजरंगबलीच्या याला आपल्याला भागवत सप्ताह तर होत नाही, पण गजानन महाराजांचा जो प्रगट दिवसाचा कार्यक्रम आहे त्या दिवशी आपल्याला भागवत सप्ताह ठेवायचा आहे. आणि त्या सप्ताहात तुमची ही तारीख फिक्स आणि ही सुपारी रूपानं तुम्ही 251 रुपये ठेवा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण भक्तिमार्गात होतात. आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे ती भक्ती साधना पण आपण करत होतात. त्याचप्रमाणे भागवत कथेमध्ये आपल्याला इंटरेस्ट होता आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले. आपण एका मंदिराची उभारणी केली. म्हणजे तात्पर्य असं की आपण भक्तिमार्गात होतातच, जी काही आपली प्रचलित भक्ती साधना आहे ती करतच होतात. तर आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घ्यावी आणि त्यांनी जी भक्ती साधना दिली आहे ती भक्ती साधना स्वीकारावी. भागवत कथेचं कीर्तन श्रवण करण्यास जात असताना जे कीर्तनकार मंडळी किंवा भागवताचार्य मंडळी असायची ती नेहमी कलियुगामध्ये नाम तारणार आहे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, हे वाक्य म्हणायचे. आणि हे वाक्य म्हटल्यामुळं मला ती गोष्ट काळजाला लागायची की बा आपण इतर या गोष्टी तर करतोय आणि भजनी मंडळ आमचं असल्यामुळं आम्ही भजनामध्ये एक भजन म्हणायचो, नाम तुझे घेता गोविंद मनी भरुनी वाहे आनंद आनंद. मग त्या गोविंदाचं नाव कुठलं आहे, हे नाव तर आपल्याला आजपर्यंत मिळालंच नाही. आणि आपण जी ही पूजा करतोय या पूजेने आपल्याला साध्य काही होणार नाही, कारण कलियुगामध्ये फक्त नाम जपायला सांगितलेले, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. आणि या लालसेपोटी की नाम आपल्याला कुठे मिळेल, तर हे नाम शोधण्यासाठी संतांचे जे प्रवचन टी व्हीच्या विविध आध्यात्मिक चॅनल्सवर असतात ते ऐकण्याचा मला छंद चढला. आणि त्यापोटी मी रोज माझं कामावून आल्यानंतर की जेव्हाही मला वेळ मिळेल त्यावेळेस कोणत्याही संताचा सत्संगाचा कार्यक्रम असला की तो मी बघायला लागलो. आणि अशा कार्यक्रम बघत असतानाच एक दिवस संत रामपालजी महाराजांचा टी व्हीवर, साधना टी व्हीवर कार्यक्रम चालू होता आणि तो कार्यक्रम मी बघितला. आणि तो कार्यक्रम बघत असताना तिथं एक पट्टी आली की ज्ञानगंगा पुस्तक मागवण्यासाठी तुमचा नाव आणि नंबर SMS करा. आणि त्या पद्धतीनं मी, माझ्याजवळ मोबाईल होताच, मी पटकन बसल्या बसल्या माझं नाव आणि पत्ता
आश्रमामध्ये SMS केला आणि अवघ्या 14 ते 15 दिवसामध्ये एक पुस्तक आलं. त्याचं नाव होतं ज्ञानगंगा. ते ज्ञानगंगा पुस्तक घरी आल्यानंतर ते पुस्तक ज्यावेळेस मी बघितलं, उघडलं आणि वाचायला सुरुवात केली, तर मी जी पारंपरिक साधना पहिले करायचो त्या साधनेच्या विरुद्ध ते ज्ञान मला सुरुवातीला वाटलं. कारण जी त्याच्यामध्ये रचना केलेली आहे सृष्टीची वगैरे, त्याच्यामध्ये पुढचं जे ज्ञान सांगितलेलं होतं हे माझ्या त्या तुच्छ जीवाला त्यावेळेस काही समजलं नाही आणि मी ते पुस्तक वाचायचं सोडून तसंच ठेवून दिलं. त्याच्यानंतर असंच आमच्या इथं सामूहिक ज्या बायका असायच्या शेजारच्या, त्या कार्यक्रम आमच्या घरी करायच्या. ते कार्यक्रम करत असताना एक दिवस हरतालिकेची पूजा होती. आमच्या घरच्या हॉलमध्ये इतर स्त्रियांनी ते महादेवाची पिंड बनवून त्याला बेल अर्पण करण्याचा त्यांचा एक कार्यक्रम होता. आमच्या घरी हॉलमध्ये ज्या स्त्रिया एकत्र झालेल्या होत्या, त्यामुळं मी बेडरूममध्ये गेलो आणि पेपर शोधत असताना वर्तमानपत्र, तो पेपर न मिळता मला संत रामपालजी महाराजांचं पुस्तक मिळालं आणि त्या पुस्तकात मी जे पुस्तक सुरुवातीला 4 पेज वाचून सोडून दिलं होतं, ते पेज मधलं ज्ञान मला तेव्हा कळालं नाही, परंतु परमात्माला मला शरणामध्ये घ्यायचं होतं आणि सद्गुरू रामपालजी महाराजांचा महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद येथे एक सत्संगाचा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमामध्ये त्यांचा जो सेवादार एक भगत होता, तो जो मंडप असतो त्या मंडपावरून पडल्यामुळं त्या भक्ताचं स्पाईन फ्रॅक्चर झालं होतं आणि ते फ्रॅक्चर झाल्यावर औरंगाबादला पटवर्धन हॉस्पिटल औरंगाबाद इथं त्या भक्ताला उपचारार्थ नेण्यात आलं होतं. परमात्माची दया माझं अशी झाली की जे पुस्तक मी सुरुवातीला वाचायचं सोडून दिलं. माझा ॲम्ब्युलन्सचा व्यवसाय असल्यामुळं परमात्माने मला फक्त त्या पुस्तकात तो अनुभव ओपन झाला आणि पटवर्धन हॉस्पिटल औरंगाबाद एवढं मला त्या पुस्तकामध्ये दिसलं. मी विचार केला, हे पुस्तक तर आपला हरियाणाहून आलेलं आहे आणि पटवर्धन हॉस्पिटल औरंगाबाद हे यामध्ये का बरं लिहिलेलं आहे. म्हणून मी तो अनुभव सखोलपणे वाचला आणि वाचल्यानंतर मला असं कळलं की त्या भक्ताचा स्पाईन म्हणजे मणके पाठीचे तुटलेले होते आणि ते तुटलेले मणके कोणतंही ऑपरेशन न करता 4-5 दिवसात ती पुण्यात्मा घरी वापस गेली सुट्टी घेऊन. ज्या व्यक्तीचं स्पाईन बेंड झालेलं आहे तो माणूस चालू शकत नाही आणि हे सुट्टी घेऊन गेले. त्यांचा त्याच्यामध्ये मोबाईल नंबर होता. त्या मोबाईल नंबरवर मी संपर्क केला, त्यांच्याशी बोललो की बा तुम्हाला असा आजार झाला होता का. त्यांनी सांगितलं की हो, मला असा आजार औरंगाबाद येथे झाला होता आणि तो अनुभव मी पूर्णपणे 3-3 वेळेस वाचल्यानंतर इतर त्या पुस्तकातले सर्व अनुभव स्वतः पुन्हा वाचले आणि त्याच्यानंतर त्या अनुभवांच्या खाली जे नंबर दिलेले होते त्या नंबरवर प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्याशी पहिले बोललो की बा तुम्हाला या आजाराचे असे लाभ झालेले ते सत्य आहे का. तर त्या पुण्यात्मांनी मला सांगितलं की हो, हे सत्य आहे आणि आम्हाला असे आजार होते, त्या आजारातून आम्ही नामदीक्षा घेतल्यामुळं पूर्णपणे बरे झालेलो आहोत. आणि त्यानंतर मी पुस्तक पहिल्यापासून शेवटपर्यंत अवघ्या काही दिवसात वाचलं आणि त्याच्यानंतर बरवाला येथे जाऊन संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा हे पुस्तक आहे हे आपण वाचलं, त्यामध्ये जे अनुभव आहेत जे भक्तांचे, त्या भक्तांचे तुम्ही अनुभव ऐकलेत, ते वाचलेत आणि त्यांना प्रत्यक्षात आपण संपर्क साधून परिस्थिती जाणून घेतली की सत्य परिस्थिती काय आहे, हे अनुभव खरे आहेत का खोटे आहे. आणि जेव्हा तुम्हाला कळालं की हे पूर्णतः खरे आहेत, तर तुम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. तर जेव्हा तुम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली तर आपल्याला सुद्धा असे काही अनुभव अनुभवायला मिळालेत का. हो सर, मला 2002 मध्ये माझ्या घरावरून मी शॉक लागून खाली पडलो होतो. पडल्यामुळं माझं जे रीढची हड्डी असते त्याच्या खालच्या साईडला फ्रॅक्चर झालं होतं. ते फ्रॅक्चर झाल्यामुळं मला खाली टॉयलेटला बसतासुद्धा यायचं नाही आणि त्या आजाराने
मी अक्षरशः 2002 पासून ते 2013पर्यंत मी ग्रस्त होतो आणि मला खाली बसता तर यायचं नाही, पण स्पॉन्डिलायटिसचा पण त्रास झाला होता. माझ्या मानेला पण बेल्ट लागला होता. आणि संत रामपालजी महाराजांची ज्यावेळेस मी दीक्षा घेतली त्यावेळेस या आजारातून मला 100% आराम मिळाला. हा माझा सगळ्यात मोठा पहिला अनुभव आहे. यानंतर आपल्याला आणखीन काही शारीरिक, मानसिक, आर्थिक असे काही लाभ प्राप्त झालेत का? सद्गुरू रामपालजी महाराजांनी जी भक्ती दिलेली आहे त्या भक्तीपोटी सगळ्यात मोठा अनुभव तर जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी जे नाम आहे ते मूळ नाम परमात्माच्या दयेने या दासाला भेटलेलं आहे. माझा जन्म मरणाचा फेरा हे नाम मी आयुष्यभर जपल्यानंतर माझा कटणार आहे. हा सगळ्यात मोठा अनुभव आहे. पवित्र भगवद्गीतेमध्ये सांगितलेले ब्रह्म, परब्रह्म, पूर्ण ब्रह्म, या ब्रह्माचा, परब्रह्माचा आणि पूर्ण ब्रह्माचा कुठला मंत्र असतो तो मंत्रसुद्धा सांकेतिक रूपाने श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे. त्याचं वर्णन ओम तत्सत असं सांकेतिक केलेलं आहे. ओम मंत्र हा काळ भगवंताचा आहे, म्हणजे शर पुरुषाचा आहे असं सद्गुरूंनी विविध सत्संगाच्या माध्यमातून हे स्पष्टपणे दाखवून दिलेले. तत् मंत्र हा परब्रह्माचा आहे आणि सत्मंत्र हा पूर्ण ब्रह्माचा आहे. या तिन्ही मंत्राची साधना केल्याने आपला मोक्ष होणार आहे हे प्रमाणसहित सद्गुरू रामपालजी महाराजांनी हे दाखवून दिल्यामुळं तो सगळ्यात मोठा लाभ मला झालेला आहे जन्म मरणाचा फेरा चुकवण्याचा. त्याच्यानंतर मला आर्थिक लाभही भरपूर झालेले भगवंताच्या दयेने. माझ्याकडे पहिले फक्त एक गाडी होती, आज परमात्माच्या दयेने 3-3 माझ्याकडे गाड्या आहेत. माझं छोटंसं घर होतं, त्या घराचं मोठं बंगल्याच्या याच्यामध्ये आर्थिक याने रूपांतरही सुद्धा परमात्माने केलेलं आहे. शारीरिक, मानसिक सगळं स्वास्थ्य पण परमात्माने दिलेलं आहे. आणि सगळ्यात मोठा लाभ हाच आहे की जन्म मरणाचा माझा फेराच या भक्तीने चुकणार आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक असे बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर या अनुषंगाने आपण जी पूर्वीची भक्ती साधना करत होतात आणि जो आपला भगत परिवार होता किंवा आपले जे सहकारी होते त्यांना व जे इतर आज श्रद्धाळू किंवा जे श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहात त्यांना आपण काय संदेश द्याल? संदेश देण्याची ती माझी काही अवकात नाही, परंतु मी सर्व समाजाला आणि जे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी आहे यांना हात जोडून विनंती करू शकतो, प्रार्थना करू शकतो. ती प्रार्थना अशी आहे की आपल्या पवित्र धर्मग्रंथामध्ये पूर्ण परमात्माचं ज्ञान कसं मिळेल याचा पूर्ण उल्लेख आहे. आपले जे होऊन गेलेले संत आहेत त्यांनी आपल्या वाङ्मयामध्ये याची अत्यंत सुरेख अशी रचना केलेली आहे. त्याच्यामध्ये नामदेव महाराज आहेत, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरजी आहेत, तुकडोजी महाराज आहेत, ज्यांना आपण माऊली म्हणतो त्या मुक्ताईंनी ज्ञानेश्वरांना एक प्रश्न विचारला होता की सांगा ज्ञानेश्वरा चुके एर झारा 84चा. तर ज्ञानेश्वर महाराजांची एक महाराष्ट्रीय वाङ्मयामध्ये एक पुस्तक आहे मुक्ताई सनद म्हणून. त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो मंत्रसुद्धा दिलेला आहे जो हरिपाठामध्ये आपण म्हणतो, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना को न करी. हरिपाठाची सुरुवातच ही. हरिपाठामध्ये हरी कोणाला म्हटलेलं आहे? हरी कोण? हरी तो की तुमच्या आमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचं जो निवारण करू शकेल तो हरी, तो विश्वव्यापक, जो गीतेच्या 15व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की ऊर्ध्वमूलम अधशाखा, वर मुळं आणि खाली शाखा असलेला संसाररूपी जो वृक्ष आहे त्या वृक्षाची मांडणी ज्या पद्धतीने सांगितलेली आहे तो जड म्हणजे तो पूर्ण परमात्मा म्हणजे या सकल सृष्टीचा जो रचित आहे त्याची भक्ती सुद्धा करायला आपल्याला सांगितलेली आहे. आणि ती भक्ती आपल्याला केवळ संत रामपालजी महाराजच आज या 21 ब्रह्मांडामध्ये देतात. संत रामपालजी महाराज आपल्याला जी भक्ती देतात त्या भक्तीने आपला मोक्ष होऊ शकतो. माझी ही तुम्हाला कळकळीची प्रार्थना आहे, विनंती आहे की संत रामपालजी महाराजांचे जे ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग हे जे पुस्तकं आहेत ते पुस्तकं तुम्ही वाचून आध्यात्मिक ज्ञान मिळवावं आणि आपलं आयुष्याचं कल्याण करावं. सर, जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल?
संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनल्सवर सत्संग प्रसारित होत असतात. ते सत्संग प्रसारित होत असताना टी व्हीच्या स्क्रीनवर आश्रमाचे नंबर्स असतात. त्या नंबर्सवर आपण फोन करून आपल्या गावाच्या आजूबाजूला जिल्हास्थळी महाराष्ट्रात आणि भारतात सुद्धा नामदान स्थळं खुललेले आहेत. आपला लोकेशन त्यांना सांगून आपल्या जवळील नामदान केंद्राचा आपल्याला नंबर मिळेल, तिथं संपर्क साधून आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आज महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिली गेलेली आहे. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावयाची असेल तर त्या साधनेसाठी, त्या नामदीक्षेसाठी त्याला किती पैसे मोजावे लागतात? संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेण्यासाठी आपल्याला एक कवडी देखील द्यावी लागणार नाही. संत रामपालजी महाराज आपल्याला पूर्णतः फ्रीमध्ये नामदान देतात आणि नामदानासोबत भक्ती करण्यासाठी जे हरिपाठासारखं एक पुस्तक असतं, जी परमात्माची अमृतवाणी आहे, त्याला भक्तिबोध म्हणतात, ते सुद्धा फ्री देतात. त्याच्यानंतर सद्गुरूंचा फोटो, त्याच्यानंतर मंत्राचं कार्ड, हे सुद्धा आपल्याला फ्रीमध्ये दिलेलं जातं. याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा पैसा रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेण्यासाठी आपल्याला द्यावा लागत नाही. सर्व फ्री आहे. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर